सगळ्यात आळसवाणं आणि कंटाळवाणं काम म्हणजे शेंगा फोडणं. आणि आता जर शेंगदाण्याचं मार्केट बघितलं ना तर जवळजवळ 150, पावणे 200 किलो शेंगदाणे आहेत. आणि आमच्या घरचे आहेत पण आम्हाला फोडायचा कंटाळा येतो. म्हणजे खरंच असं होतं बरं का. एकट्या माणसाला हे काम ना खूपच कंटाळवाणं वाटतं. एकाला दोघे असेल ना तर बरं वाटतं फोडायला. आणि महत्वाचं म्हणजे ज्या शेंगा आहेत ना तर त्या घुंगरू आहेत. खूप साऱ्या फोडावं तेव्हा कुठं शेंगदाणे पडतात, म्हणजे पुरवणीच पडत नाहीत शेंगदाणे बारीक असल्यामुळं. चवीला मात्र एक नंबर लागतात. शेंगदाण्याचं कूट आणि घरातले सगळे शेंगदाणे संपले होते म्हणून सकाळी सकाळी पहिला काम झाल्यानंतर शेंगा फोडायला घेतल्या. बराच वेळ म्हणजे यातच दुपार झाली मला. त्याच्यानंतर रवा संपला होता, म्हणजे अं, मला थोडेसे रवा लाडू बनवायचे होते, त्याच्यासाठी सुद्धा भाजून घेतला. आणि दररोज शिरा उपीटला लागतो त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळे दोन्ही रवा भाजून घेतले. त्याच्यानंतर लक्षात आलं, आपलं गव्हाचं पीठ संपलंय. मग लगेच गव्हाचं दळण करायला घेतलं. कारण विकतचे गहू असतात त्यात काही जास्त घाण नसते, पण घरचे गहू असले की थोडीशी घाण असते त्याच्यामध्ये. खडे म्हणा, जे काही सातू वगैरे असतात ते असतं, त्यामुळे थोडासा वेळ लागतो दळण करायला. पण घरचं गहू कसं ऐकतील ना, त्याची चपाती तर खूप सॉफ्ट आणि एकदम चविष्ट होते. त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या वेळी ना एक 3-4 वाजता मी मस्त असे हे उद्याच्याला इडली बनवण्यासाठी इडलीसाठी डाळ आणि तांदूळ भिजत घातलं होतं. आणि या रव्या लाडूमध्ये सुद्धा पाक करून ओतला होता. हे 2-3 तास, एक 4 तास जरी ठेवलं ना भिजत तरी काही फरक पडत नाही. नंतर म्हटलं संध्याकाळी मस्त आज गवारीची शेंग आणि भाकरी बनवावी म्हणून गवारीची शेंग बनवायला घेतली. मस्त जेवण केलं, लाडू वगैरे बांधले, इडलीचं पीठ बारीक केलं. आणि त्याच्यानंतर आज मस्त असा मस्तानी खायचा मूड झाला होता, म्हणून मग आम्ही सगळे मस्तानी खायला गेलो. आणि मस्त अशी मस्तानी एन्जॉय केली. आमच्या इथं खूप छान आणि एकदम टेस्टी मस्तानी